रविवारी संध्याकाळी 5 वाजता एक बातमी आली. बिहार सरकारमधले मंत्री नितीन नबीन यांची भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची ही बातमी धक्का देणारी होती. कारण यापूर्वी नितीन नबीन यांचं नाव बिहारच्या राजकारणाबाहेर फारसं चर्चेत आलं नव्हतं. त्यात राष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या नावाची चर्चासुद्धा झाली नव्हती. पण 45 वर्षांच्या नबीन यांची अचानकच थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. आणि त्यांचं नाव जे.पी. नड्डा यांच्या जागी भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चेत आलं. इथं संघाला शह देण्यासाठी मोदी-शहांनी खेळी केल्याची चर्चा सुरू झाली. पण या नियुक्तीच्या आधीसुद्धा एक बातमी आली होती. बातमी उत्तर प्रदेशातली होती. भाजपला नवा कार्यकारी अध्यक्ष मिळण्याआधी देशातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा झाली होती. जबाबदारी मिळालीये भाजपचे खासदार पंकज चौधरी यांना. ते उत्तर प्रदेशमध्ये भूपेंद्र सिंग चौधरी यांची जागा घेतील. तसं बघितलं तर यूपीमध्ये भाजपच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा होत होती. पण शेवटी पंकज चौधरी यांचंच नाव फायनल झालं. नाव फायनल झाल्यानंतर साहजिकच चर्चा सुरू झाली. पंकज चौधरीच का? उत्तर समोर आलं, योगी आदित्यनाथ. राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरती चेक ठेवण्यासाठी दिल्ली नेतृत्वाकडून पंकज चौधरी यांची निवड करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण भाजपामध्ये एवढी मोठी जबाबदारी मिळवलेले पंकज चौधरी नेमके आहेत कोण? त्यांच्यामार्फत केंद्रीय नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्यावरती चेक कसा ठेवणार आहे? या नियुक्तीमागचं गुजरात लॉबीचं राजकारण नक्की आहे काय? समजून घेऊयात या व्हिडिओतून. सगळ्यात आधी एक किस्सा सांगतो. जुलै 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरखपूरच्या दौऱ्यावरती गेले होते. गोरखपूर म्हणजे योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला. मुख्यमंत्री बनण्याआधी ते 2 वर्ष गोरखपूरचे खासदार होते. याशिवाय ते गोरखपूरच्या प्रसिद्ध गोरखनाथ मठाचे महंतसुद्धा आहेत. पण मोदी जेव्हा गोरखपूरला गेले तेव्हा त्यांनी गोरखनाथ मठाला भेट दिली नव्हती. त्यावेळी मोदी दुसऱ्याच नेत्याच्या घरी गेले होते. या नेत्याचं घर एका अरुंद गल्लीत होतं. त्या गल्लीमध्ये मोठी कार जाऊ शकत नव्हती. त्यामुळे मोदींच्या गाड्यांचा ताफा 150 मीटर आधीच थांबला. मोदी गाडीतून उतरले आणि नेत्याच्या घरापर्यंत चालत गेले. ते नेते होते पंकज चौधरी. त्यावेळी मोदींनी घरी जाऊन दिलेल्या भेटीमुळे पंकज चौधरी यांच्या नावाची चर्चा देशभरात झाली होती. त्यांना आता पक्षामध्ये महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते असं बोललं जात होतं. पण त्यावेळी तसं काही घडलं नाही. आत्ता मात्र 2 वर्षांनंतर त्यांना ही जबाबदारी मिळालीय. 61 वर्षांचे पंकज चौधरी सध्या केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री आहेत. ते महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते कुर्मी समाजातून येतात. त्यांचा प्लस पॉइंट म्हणजे ते मोदी, अमित शहा आणि राजनाथ सिंग यांच्या जवळचे आहेत. पण त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे ते योगी आदित्यनाथ यांच्या निकटवर्तीयांपैकी नाहीयेत. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरच्या पट्ट्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचा मोठा प्रभाव आहे. पण मूळचे तिथलेच असलेले पंकज चौधरी हे कधीही योगींच्या जवळचे मानले गेले नाहीत. पंकज चौधरी हे गोरखपूर भागातले एकमेव भाजप नेते आहेत ज्यांची लोकप्रियता योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेवरती अवलंबून नाही, तर त्यांचा स्वतःचा मतदार आहे, स्वतःची ताकद आहे. आता त्यांचे हेच प्रोफाईल उत्तर प्रदेशामध्ये त्यांना एवढी मोठी जबाबदारी मिळवण्यासाठी महत्त्वाचं ठरलं असल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी भाजपचे संघटन सरचिटणीस D.L. संतोष यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ नेत्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये ठरलं होतं की उत्तर प्रदेशामध्ये भाजपचा प्रदेशाध्यक्ष हा गैर यादव ओबीसी समाजातून येणारा असावा. उत्तर प्रदेशामध्ये ओबीसीमध्ये सर्वाधिक संख्या यादव समाजाची आहे. त्यापाठोपाठ कुर्मी समाजाचा नंबर लागतो. त्यामुळे भाजपा नेतृत्वानं कुर्मी समाजातून अध्यक्ष देण्याचं ठरवलं होतं. आता भाजपकडे इथे 2 नेत्यांची चॉईस होती. पहिले स्वतंत्र देवसिंग आणि दुसरे पंकज चौधरी. स्वतंत्र देवसिंग हे उत्तर प्रदेश भाजपचे मोठे नेते. 2022ला जेव्हा पक्षानं राज्यामध्ये सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवलं होतं त्यावेळी स्वतंत्र देवसिंग प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे आताही त्यांना जबाबदारी दिली जाईल असं बोललं गेलं होतं. पण ऐनवेळी पंकज चौधरी यांचं नाव फायनल झालं. सूत्रांच्या माहितीनुसार स्वतंत्र देवसिंग यांच्या विरोधामध्ये गेलेली पहिली गोष्ट म्हणजे ते योगी आदित्यनाथ यांच्या जवळचे आहेत. यामुळे केंद्रीय नेतृत्वानं चौधरी यांची निवड करण्याचा निर्णय घेतला, जे योगींच्या फारसे जवळचे नसल्याचं मानलं जातं. B.L. संतोष यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलं होतं की पक्ष संघटना आणि सरकार यांचं ध्येय एकच असलं तरी ह्या वेगवेगळ्या संस्था आहेत. याचा अर्थ काय?
तर योगी आदित्यनाथ सरकारचे प्रमुख असले तरी पक्ष संघटनेमध्ये केंद्रीय नेतृत्वाला त्यांच्या मर्जीतला माणूस हवा आहे. हा माणूस पंकज चौधरी ठरले. चौधरी यांच्या नामांकनाच्या एक दिवस आधी BL संतोष यांनी लखनौला जाऊन योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. याच भेटीमध्ये त्यांनी केंद्रीय नेतृत्वाचा मेसेज योगींपर्यंत पोहोचवला असावा, अशीही चर्चा झाली. सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात आलेल्या बातम्यांनुसार योगी आदित्यनाथ यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराला समर्थन दिलं नव्हतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरुवातीला स्वतंत्र देवसिंग हे केंद्रीय नेतृत्वाची चॉईस होते. मात्र नंतर ते योगींच्या जवळ गेले आणि याच कारणामुळे त्यांना हे पद मिळालं नसल्याचं आत्ता बोललं जातंय. पण पंकज चौधरी यांना उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपद मिळण्यामागे ते योगींच्या जवळचे नाहीच हेच एक कारण नाही, तर यामागे जातीय समीकरणं सुद्धा महत्त्वाची आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जोरदार धक्का दिला होता. त्यावेळी समाजवादी पार्टीनं आक्रमकपणे आपल्या PDA म्हणजेच पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक फॉर्म्युला पुढे आणला होता. याचं उत्तर भाजपकडे नव्हतं, कारण सरकारचा चेहरा असलेले योगी आदित्यनाथ हे राजपूत समुदायातून येतात. त्यामुळे ते भाजपचे पारंपरिक OBC मतदार नाहीत. मात्र गेल्या काही निवडणुकांपासून ते भाजपला मतदान करत होते, ते समाजवादी पक्षाकडे झुकले. आता त्यांना पुन्हा आपल्याकडे आणण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. त्याचं उत्तर पक्षाला पंकज चौधरी यांच्या रूपानं मिळालं. कारण पंकज चौधरी ज्या कुर्मी समाजातून येतात तो उत्तर प्रदेशामध्ये यादवांनंतर OBC मधला सर्वात मोठा समुदाय. हा समुदाय एक गठ्ठा मतदान करण्यासाठी ओळखला जातो. हे समीकरण साधून आता भाजप अखिलेश यादव यांच्या PDA फॉर्म्युलाला टक्कर देण्याची शक्यता आहे. कुर्मी समाजातल्या पंकज चौधरींना पुढे आणून भाजपनं आपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनाही धक्का दिल्याचं आत्ता बोललं जातंय. कारण यामुळे अनुप्रिया पटेल यांची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे. भाजपच्या हायकमांडला पक्ष संघटना आणि सरकार दोन्हींचा कंट्रोल एकाच व्यक्तीच्या हाती नको होता. सध्या उत्तर प्रदेशामध्ये सरकारचा पूर्ण कंट्रोल योगी आदित्यनाथ यांच्या हाती आहे. त्यामुळे हायकमांडनं संघटनेची जबाबदारी योगींच्या जवळच्या न मानल्या जाणाऱ्या व्यक्तीकडे दिलीय. तसं बघितलं तर योगी आदित्यनाथ आणि पंकज चौधरी एकाच भागातून येतात, पण ते एकत्र फारसे कधी दिसले नाहीत. त्यांनी कधी वैयक्तिक भेट घेतल्याची माहिती समोर आलेली नाही. या दोघांनी एकमेकांना सार्वजनिकरित्या कधी विरोध केला नाही, पण ते एकमेकांच्या जवळचे सुद्धा नाहीत. हीच गोष्ट पंकज चौधरींच्या पथ्यावरती पडल्याचं आत्ता दिसतंय. त्यामुळे UPच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती योगींवरती चेक ठेवण्यासाठी झाल्याचं म्हटलं जातंय. भाजपामध्ये हायकमांड म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी आणि अमित शहा. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे अमित शहा यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यातच मौर्य आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच फारसं पटत नाही. केशव प्रसाद मौर्य यांनी अनेकदा योगींमुळे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत बोलून दाखवली आहे. त्यांना सध्या अमित शहांकडून बळ मिळत असल्याच्या, योगींना ट्रॅप करण्यासाठी अमित शहा मौर्यांना बळ देत असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. त्यातच आता पंकज चौधरी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून हायकमांडनं त्यांना पूर्णपणे घेरायला सुरुवात केल्याचं आत्ता म्हटलं जातंय. 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपसाठी उत्तर प्रदेश हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. त्याआधी राज्यामध्ये 2027ला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपापासून सगळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अमित शहांना अशी व्यक्ती नको होती की जी योगी आदित्यनाथांच्या जवळची असेल. त्यामुळे पंकज चौधरी यांची निवड महत्त्वाची ठरली. आता याचे परिणाम राज्याच्या आणि देशाच्या आगामी राजकारणावरती कसे होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? योगी आदित्यनाथ गुजरात लॉबीकडून खरंच चेकमेट झालेत का? राष्ट्रीय पातळीवरती नितीन नबीन आणि उत्तर प्रदेशामध्ये पंकज चौधरी यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन भाजपनं संघाला सुद्धा मेसेज दिलाय का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.